अभिनंदन. जगन्नाथने तुला बसवलं. जगन्नाथ ज्याची लायकी नाहीये तुला बसवलं. खूप माज होता ना तुला तुझ्या इंटेलिजन्स, तुझ्या दिसण्यावर. पण काय घडलं? तुझ्या समोर, तुझ्या डोळ्यासमोर ती मुलगी, ती थर्ड क्लास मुलगी जिची लायकी नाही, ती घरात सून म्हणून आली, लग्न करून आली. तू काहीच करू शकते नाही. छी. माझी सँडल चोरी करत होती. देवाच्या अंगणात चोरी करता तुम्ही? मी धुवून आणते. हे माझं कुटुंब. बघ त्यांच्याकडे नीट. यांच्याबरोबर राहायची लायकी आहे तुझी? ती मुलगी माझ्या बरोबरीला उभी राहणार, माझ्या ऐश्वर्या मिळून. ती या घरची सून नाही होऊ शकत. ती या घरची सून होऊ शकत नाही. येऊ शकत, येऊ शकत. ऐश्वर्या काय झालं? मला हे लग्न मान्य नाहीये. नी ऐश्वर्या मला पण डोंट टच मी. डोंट. अगं हे लग्न मला पण मान्य नाहीये. तुला मान्य नाहीये? मग तिकडे हसत का होतोस? ऐश्वर्या जरा शांत. Just get lost. प्रेम दिन गेलं खड्ड्यात. ही असली थेर मी अजिबात मानत नाही जगन्नाथजी, तुम्हाला सुद्धा ठाऊक आहे. मी रूपम कॉस्मेटिक्सची मालकीण आहे. तेव्हा रूपाने ही अशी मुलगी माझ्या घरात मला सून म्हणून अजिबात चालणार नाही. तुम्ही आमच्या कुटुंबाचे ज्योतिषी आहात, पण याचा अर्थ असा नाहीये ना की आमच्या मुलाचं लग्न तुमच्या या मुलीशी लावून त्याचं आयुष्य आम्ही अंधारात घालू. किमान 4 साड्या. ते साड्या किती लिहिल्यात? 4.5. 4 ना. हा बरोबर आहे ते. बाकी आपल्याला ते गारवावेचं सामानासाठी ते गोडाचं काहीतरी करायला पाहिजे. ना सांगा मी कशी दिसते? सगळं कशी दिसते? बाबा काय म्हणत होता तू? अरे ते गोडाचं. मी ना तुम्हाला माझ्या फेस पॅकची रेसिपी सांगते. पहिल्यांदा स्क्रब घेतला आणि असा कसा कसा नुसता चेहरा घासून काढला. त्यानंतर सावळीची उरलेली हळद होती की नाही, ती थापली अशी तासभर थोबाडावर. असा ग्लो आलाय, अशी नितळ त्वचा झाली माझी. हाय का? काय हो तुम्ही सकाळ सकाळ एवढं सौंदर्य पाहायला मिळतंय, ते तोंडावरची माशी बी आला ना हो तुमच्या. सासूबाई येत ना पण. ओ सासूबाई या बरं. बापू भुजी काम करू हृदयाला होलय तुमच्या. या इकडं. आत तर या तुम्ही. या ते पण जसं या की लवकर. काय ग सांगा बरं, कशी दिसते? कशी दिसते माझी स्किन बघा बरं. चांगली दिसते. गाले चमकते तुझे. हा ना. सिक्रेट सांगू का? तिची हळद होती ना,
त्यात थोडस गुलाब पाणी टाकलं हो मी. कानो आता हे समजा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या घरातनं तिकडं पूजेसाठी काय काय सामान गेलं पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. बघ रे काय अजून काय कशासाठी कशासाठी विचार करायचा एवढा? आमंत्रण आले होय. अगं बाई आमंत्रण तर आलंच नाही का? त्या लग्नात जो काही हाय व्होल्टेज ड्रामा घडलाय की नाही, जो काही महा एपिसोड झालाय, त्यानंतर आपल्याला त्या पूजेचं आमंत्रण येईल असं मला तरी काही वाटत नाही बाई. सावलीचं माझं बोलणं झालंय, बरं आहे म्हणाली. सासरी बुवा बरंच म्हणणार ना ती. सासूबाई बरंच म्हणणार ना ती. तुमची पोरगी आहे ती, संस्कार आहेत तुमचे तिच्यावर. काय आहे, तुम्ही आणि अप्पू भाऊजी दोघं बी छाताडाला हात घेऊन बसून आहे ना म्हणून खोटं बोलली असणार ती. तिच्यावर काय विश्वास ठेवायचा एवढा?